नमस्कार, मी डॉक्टर बाळासाहेब पिंगळे। आपली राजकीय मंडळी सत्तेसाठी किती लाचारी सहन करू शकतात आणि किती अपमान आणि हेटाळणी सहन करू शकतात याचं सखोल विश्लेषण आपल्याला जर ऐकायचं असेल तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या महायुती पक्षातील म्हणजे सत्ताधारी महायुतीतील घटक 3 पक्षापैकी एक शिंदे आणि त्यांचे एक मंत्री महोदय यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीत गेलं की मळमळायला लागतं, नव्हे बाहेर आले की हे उलट्या पण करायला लागतात। आणि बाहेर हे मतदारांना हे जाहीर सांगतात, मी आतमध्ये गेलो की मला मळमळायला होतं, बाहेर येऊन मी उलट्या पण करतो, पण दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला मी तेवढ्याच उत्साहाने तिथे जातो। याला स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार स्वाभिमानी विचार म्हणणार आहात का लाचारी म्हणणार आहात? दुसरे म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचा पक्ष अतिशय सोजवळ सात्विक, या पक्षाला भ्रष्टाचार आणि परिवारवाद याचा अतिशय वावड आणि त्यातल्या त्यात त्यामुळेच यांनी कुणीही भ्रष्टाचाराला कधीही जवळ केलं नाही किंवा पक्षात सामील सुद्धा करून घेतलं नाही। आज ते त्यांनीच ठरवलेल्या भ्रष्टाचारी ठरवलेल्या आणि पवार कुटुंबातून पुढे आलेल्या म्हणजे परिवारवाद आणि भ्रष्टाचाराचं अपत्य त्यांनी ठरवलेल्या, बरं का, त्यांनीच ठरवलेल्या व्यक्तीला मांडीला मांडी लावून बसतात। आणि भ्रष्टाचारही थोडा थिडका आरोप यांनी केलेला नव्हता, तो 70,000 कोटीचा आरोप होता। त्याच अजित पवारांच्या हातामध्ये वित्त खात्याची चावी देण्यात आलेली असेल तर हा संघ परिवार आणि गोळवलकरी विचारधारेचा विजय आहे का सत्तेसाठी स्वीकारलेली लाचारी आहे? नेमकं काय आहे? तिसरं म्हणजे अजित पवार हे स्वतःला पुरोगामी समजतात। शाहू फुले आंबेडकरी विचारधारेशी आम्ही कधीही प्रतारणा करणार नाही आणि विशेष म्हणजे तडजोड तर कधी करणारच नाही। परंतु तेच अजित पवार सत्तेसाठी संघ परिवाराच्या विचारधारेशी घरोबा करत असतील तर हा शाहू फुले आंबेडकरी धारेचा विजय आहे का सत्तेसाठी स्वीकारलेली लाचारी आहे? याला नेमकं काय म्हणता येईल? म्हणजे सत्तेसाठी ही तिन्ही मंडळी, तिन्ही पक्ष, तिन्ही पक्षातली नेतृत्व एवढे लाचार असतील आणि पुन्हा परत आम्हीच सत्तेत येऊ असा दंभ मिरवत असतील, यांना एकतर यांनी मतदारांना मूर्ख समजलेलं असावं, अन्यथा यांना जमिनी पातळीवर मतदारामध्ये यांच्याविषयी काय भावना चालल्या आहेत यापासून ते अनभिज्ञ, यांना काहीच माहिती नसावं असं दिसतंय। आणि त्यातल्या त्यात एक ट्रँगल झालेला आहे या महाराष्ट्रामध्ये, एक त्रिकोण आहे आणि या त्रिकोणामध्ये एक केंद्र आहे बिंदू तो शरद पवार, दुसरा केंद्रबिंदू आहे तो मनोज जरांगे पाटील आणि तिसरा केंद्रबिंदू आहे ते आपले एकनाथ शिंदे। या 3 केंद्रबिंदूंमध्ये अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस पुरते अडकलेले दिसत आहेत, पुरते। म्हणजे कसं, एकेकाळी अतिशय विद्वान ठरलेलं देवेंद्र फडणवीस हे व्यक्तिमत्व, नेतृत्व, ते आज घडीला बघा
अतिशय राजकारणामध्ये लाचार अवस्थेमध्ये दिसून येत आहे. मी पुन्हा येईल असं ते म्हणाले होते. मी पुन्हा येईल म्हणाले आणि एक पक्षच अदृश्य शक्तीनं बाजूला घेऊन गेले आणि हे पुन्हा परत आले, पण उप म्हणून आले. मग हे स्वतःला अभिमन्यू समजत आहेत आत्ता. मग अभिमन्यूची जे चक्रव्यूह जे काही आहे आजचं, ते चक्रव्यूह मोदी शहांचं आहे की महाविकास आघाडींचं आहे? कोणत्या चक्रव्यूहामध्ये अडकलेले हे आधुनिक अभिमन्यू आहेत? 105 जागेवरचा नेता उपमुख्यमंत्री होतो, 40 जागेवरचा मुख्यमंत्री होतो. हे देवेंद्र फडणवीस ज्या चक्रव्यूहामध्ये अडकलेले आहेत ना, ते मोदी शहांचं चक्रव्यूह आहे. आणि उप म्हणून आले आणि गृह मंत्रालयाची जबाबदारी सांभाळली आणि त्यातच अंतरवाली सराटीचं प्रकरण घडलं. आणि मग शरद पवार तिथे सांत्वन सर्वांचं भेटीसाठी म्हणून तिथं गेले. आणि ज्या पद्धतीनं हे प्रकरण हाताळायला हवं होतं, शरद पवार तिथे गेले म्हणून का देवेंद्र फडणवीस हे प्रकरण हाताळण्यास अक्षम ठरले म्हणून? पण देवेंद्र फडणवीस हे पूर्णपणे मराठ्यांचे विरोधक म्हणून समाजामध्ये रुजवण्यात आले. आणि आज तर अशी अवस्था होऊन बसलेली आहे की मनोज जरांगे पाटील रोज देवेंद्र फडणवीसांना टार्गेट केल्याशिवाय राहत नाहीत. यामध्ये वस्तुस्थिती आहे की अहंकार नडला की काय झालं. पण आज एक विद्वान म्हणून म्हटला गेलेला एक नेता आज सर्वस्वी लाचार आहे. आणि विरोधी पक्ष नाही म्हणत. आता हे भाजपला लक्षात आलंय की देवेंद्र फडणवीसांच्या चेहऱ्यावर आपल्याला निवडणुका लढवता येणार नाहीत आणि विजय मिळवता येणार नाही. म्हणून नितीन गडकरीची प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोबतीला रावसाहेब दानवे देण्यात आलेले आहेत. अश्विनी वैष्णव आहेत. भूपेंद्र यादव तिकडून येत आहेत. म्हणजे ही सर्व मंडळी येत आहेत. कारण भाजपला सुद्धा लक्षात आलं आहे की देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन म्हणाले, ते अहंकार नडला. शरद पवारांचा एरा आता संपलेला आहे. देवेंद्र फडणवीसचा एरा चालू झालेला आहे. हे म्हणणं तर नडलं नाही ना. आणि मग ते दुसरे अजित पवार अगदी दादासारखं दादा म्हणायचे. जोपर्यंत काकांच्या सानिध्यात होते त्यांनी अगदी मी म्हणेल अगदी असं त्या पद्धतीने सत्ता चालवली. दादा या नावाला अनुरूप असं त्यांचं वर्तन होतं. आता त्यांना झालेला अपमान मुकाट्यानं असा गिळावा लागतोय. सहन करता येत नाही, सांगता येत नाही. सहनही होत नाही आणि सांगता येत नाही. अशी अवस्था अजित पवारांची होऊन बसलेली आहे. हे अजित पवार सुद्धा कोणाच्या विळख्यामध्ये अडकले? आठवून बघा, पवार साहेब एकनाथ शिंदेंना भेटायला जातात आणि तिथे पवारसाहेब भेटायला गेले आणि काहीच राजकारण होणार नाही असं समजायचं काही कारणच नाही. तिथून भेटून आल्यानंतर तानाजी शिंदेंना कंठ फुटला आणि ते म्हणायला लागले की अजित पवारांच्या मांडीला मांडी लावून बसलं म्हणजे मला मळमळायला होतंय, मला उलट्या व्हायला लागतात. एवढंच नाही तर लगेच काल परवा गुलाबराव पाटील लगेच बोलायला लागले. म्हणले सर्वात नालायक खातं कोणतं असेल तर ते वित्त खातं आहे. म्हणजे याला काय म्हणायचं? कोणत्या चक्रव्यूहामध्ये आहेत? गुरु
एक डाव राखून ठेवतो म्हणतात ते आहे का खरंच अंतर्गत कलह म्हणून झालंय की खरंच नियोजन पद्धतीनं हे घडतंय? म्हणजे एकंदरीत शरद पवार साहेब एकनाथ शिंदेंवर टीकाच करत नाहीत, ते मोदींवर करतात, शहांवर बोलतात. पण एकनाथ शिंदेंना कधी कधी फडणवीसांनाही बोलतात, पण एकनाथ शिंदेंवर कधी बोलत नाहीत. आणि एकनाथ शिंदे शरद पवारांवर कधी तोडून पडत नाहीत. म्हणजे एकंदरीतरित्या फडणवीस अडकलेत, पण ते स्वकीयांनी आता त्यांनी आजवर जी कामं केली फडणवीसांनी केंद्राच्या सांगण्यावरून केली असतील किंवा स्वतःच्या राज्यातील मार्ग मोकळा करण्यासाठी म्हणून केले असतील. खडसे असेल, खडसे कुटुंब असेल, मुंडे कुटुंब असेल, या दोन्ही कुटुंबाचा राजकीयदृष्ट्या खुटा उपटण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलं. आणि मग याला हे केलेलं काम मग आता पक्षातूनच वरूनही लक्षात आलं की आता देवेंद्र फडणवीसांचं नाणं चालत नाही आहे, हे आता भाजपला कळून चुकलं आहे. म्हणून आता त्यांनी मदत, दिल्लीवरून मदत आणि राज्यातून आता गडकरींमध्ये क्षमता आहेत निवडून म्हणजे भाजपला पुढं घेऊन जाण्याच्या, हे आता दिल्लीच्या केंद्राला आत्ता कळालं की राज्यामध्ये देवेंद्र हे आपले गडकरी चांगल्या पद्धतीने काम करू शकतात. पण एक गोष्ट खरी आहे की हा ट्रँगल जरांगे फडणवीसांना पूर्णपणे राजकीय बाजूला करतायत, यशस्वी झाले आहेत. एकनाथ शिंदे अजित पवारांना बाजूला करतायत. यापुढे कदाचित हे त्रिकूट पुढं राजकीयदृष्ट्या काय होईल हे सांगता येत नाही. पण देवेंद्र फडणवीसांनी आणि अजित पवारांनी राज ठाकरेंना जशी आदर्श शक्तीचा दणका बसला होता आणि ते म्हटले की ही आदर्श शक्ती काम करते राज्यामध्ये, आणि गडकरी तर म्हणाले होते कुणाच्याही नादाला लागा, कुणाचाही नाद करायचा पण शरद पवारांचा नाद नाही करायचा. आपला कार्यक्रम झालाच म्हणून समजा. असा तर कार्यक्रम देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा झाला नाही ना. धन्यवाद.